नमस्कार मंडळी, ऑथेंटिक अँड ट्रेंडी रेसिपी विथ तेजू ह्या आपल्या रेसिपीच्या जगात मी तेजस्वी तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते। आज आपण पाहणार आहोत झटपट होणारा चटपटीत चवीचा साऊथ स्टाईलमध्ये टोमॅटो राईस। अगदी भारी लागतो खायला, एकदम मस्तच। आणि जर कंटाळा आला असेल पूर्ण स्वयंपाक बनवायचा तर हा टोमॅटो राईस एकदम सोपा पर्याय आहे। वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया। तर मी इथे कढई गॅसवरती गरम होण्यासाठी ठेवली आहे। कढई गरम झाली की त्यामध्ये 3 चमचे तेल गरम करून घेतले। तेल गरम झालं की 1 चमचा तूप घालून तेल आणि तूप दोन्ही व्यवस्थित गरम करून घेतले। गॅसची फ्लेम मीडियम आहे। तेल तूप व्यवस्थित गरम झालं की अर्धा चमचा जिरे घालून घेतले। हवं असल्यास तुम्ही मोहरी जिरे दोन्ही देखील वापरू शकता। त्यानंतर अर्धा चमचा उडीद डाळ आणि अर्धा चमचा डाळ मी इथे घेतलेला आहे। तुम्ही डायरेक्ट चणा डाळ वापरली तरी देखील चालेल। आता हे छान अर्धा मिनिट फ्राय झाल्यानंतर 5-6 कढीपत्त्याची पाने आणि 2 हिरव्या मिरच्यामध्ये कट मारून घेतले, ते तेलात घालून घेतले। त्याचसोबत 1 बिडगी मिरची देखील घालून घेतली। आता हे 1 मिनिट छान तेलामध्ये परतून घेऊयात। हे व्यवस्थित परतल्यानंतर आता मी यामध्ये घालणार आहे 1 कांदा जो स्लाइसमध्ये चिरून घेतला आहे। कांदा कमीच वापरायचा कारण की टोमॅटो राईस आहे तर टोमॅटोची चव खूप आली पाहिजे त्यासाठी, आणि स्लाइस करून कांदा वापरायचा म्हणजे खायला खूप छान लागतो बारीक कट करून घालण्यापेक्षा। आता हा टोमॅटो आपण 3 ते 4 मिनिटं छान असा लाल होईपर्यंत परतून घेऊयात। टोमॅटो व्यवस्थित परतून झाला की आता यामध्ये मी घालणार आहे 3 टोमॅटोची प्युरी। मी तर टोमॅटो मिक्सरवरती बारीक करून घेतले, ते यामध्ये घालून घेते। आता ह्या टोमॅटोतलं जेवढं पाणी आहे तेवढं मॉइश्चरायझर आहे ते सुकेपर्यंत आपल्याला हे छान टोमॅटो तेलामध्ये परतून घ्यायचं आहे। अशा पद्धतीचं झाल्यानंतर यामध्ये मी 1 टोमॅटो असा क्यूबमध्ये कट करून घेतला आहे, तो यात घालून घेत आहे। हवं असल्यास तुम्ही टोमॅटो प्युरीच्या ऐवजी डायरेक्ट टोमॅटो बारीक कट करून घातले तरी देखील चालेल। आणि थोडंसं मीठ तिथे वरती घालून घेतले कारण की टोमॅटो छान सॉफ्ट व्हावा म्हणून। पण टोमॅटो राईसला कट करून टोमॅटो घालण्यापेक्षा प्युरी घातली ते टेस्ट खूप छान उतरते, त्यामुळे मी इथं प्युरी वापरलेली आहे। त्याचसोबत थोडीशी कोथिंबीर देखील या मसाल्यामध्ये घालून घेतली आणि अर्धा चमचा अद्रक लसूण पेस्ट। अद्रक लसूण पेस्ट नसेल तर लसूण आणि अद्रक बारीक क्रश करून घातलं तरी देखील चालेल। आता हा सर्व मसाला आपण 1-1.5 मिनिटं परतून घेऊयात। मसाला छान परतून झालेला आहे। आता यामध्ये आपले मसाले घालून घेऊयात, ज्यात मी घालत आहे अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा मिरची पावडर, अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची रंग येण्यासाठी, त्याचबरोबर अर्धा चमचा धना पावडर, पाव चमचा हळद। हे सर्व मसाले घालून झाल्यानंतर छान एकजीव करून घ्यायचे आहेत आणि त्याचबरोबर 1 ते 1.5 मिनिटं परतून घ्यायचे। असं मसाले घातल्यामुळे ना खाली कढईला लागू शकतात, त्यामुळे अर्धा 2-3 चमचे पाणी यामध्ये घालून घ्यायचं। त्यामुळे हे खूप छान असे परतले जातात आणि मसाले करपत देखील नाहीत। त्याचसोबत टेस्ट बॅलन्स करण्यासाठी अगदी थोडीशी साखर देखील मी घालून घेतलेली आहे। साखर नसेल आवडत नाही घातली तरी देखील चालेल। आता हा सर्व मसाला आपण 2 ते 3 मिनिटं मीडियम फ्लेमवरती छान असा परतून घेऊयात। आता मी मीठ तिथे घालून घेत आहे, अगदी थोडंसं मीठ आपण टोमॅटो परतताना घातलं होतं त्याचा अंदाज घेऊनच मी इथे मीठ घालून घेतलेलं आहे। छान असा मसाला तयार झाला आहे, तुम्ही पाहू शकता। भन्नाट आणि वास पण खूप सुंदर येत आहे। अशा पद्धतीचा मसाला तयार झाल्यानंतर आता यामध्ये मी घालत आहे 1.5 वाटी तांदूळ। मी इथं शिजून घेतलेले होते। 90 ते 95% तांदूळ आपल्याला शिजून घ्यायचा आहे, जशा पद्धतीने आपण बिर्याणीला शिजून घेतो त्याच पद्धतीने। आता हा शिजवलेला तांदूळ यामध्ये घालून घेत आहे। वजनी प्रमाणात म्हणाल तर 250 ग्रॅम हा तांदूळ आहे। आता हे सर्व मसाला या भातासोबत छान एकजीव करून परतून घ्यायचा आहे। 1.5 ते 2 मिनिटं अशा पद्धतीने मी इथे भात एकत्र परतून घेतला। त्याचसोबत आता थोडीशी कोथिंबीर घालून घेत आहे आणि पुन्हा एकजीव करून घेत आहे। तुमच्याकडे जर कांद्याची पात असेल ती घातली तर उत्तमच, माझ्याजवळ अवेलेबल नव्हती त्यामुळे मी तर कोथिंबीर वापरलेली आहे। आता अशाच पद्धतीने 1 ते 2 मिनिटं भात परतून घेऊयात आपण। आणि तुम्ही पाहू शकता कसला छान रंग आला आहे आपल्या टोमॅटो राईसला आणि चव तर अप्रतिम येते, जबरदस्त येते। आता परतून झाल्यानंतर मी इथे यावरती झाकण घेऊन 5 मिनिटं मीडियम फ्लेमवरती वाफ काढून घेणार आहे, म्हणजे जो आपल्या टोमॅटोचा फ्लेवर आहे तो छानपैकी या सर्व तांदूळ भातामध्ये उतरून जाईल आणि एक छान चव आपल्या टोमॅटो राईसला येईल। 5 मिनिटानंतर मी ते झाकण काढून घेतले आणि तुम्ही पाहू शकता कसला जबरदस्त आपला टोमॅटो राईस तयार झालेला आहे। असे दाणे दाणे देखील असे मस्त मोकळे झालेत, त्यामुळेच टोमॅटो राईसला ना
जो सुट्टा भात बनतो ज्या तांदळाचा तेच तांदूळ वापरायचा, त्यामुळे त्याचं टेक्स्चर खूप छान आहे. तर तुम्ही पाहू शकता किती भन्नाट जबरदस्त दिसतो आपला टोमॅटो राईस. आता हा टोमॅटो राईस आपण सर्व करून घेऊयात. तुम्हाला जर या चटपटीत झटपट होणाऱ्या साऊथ स्टाईलमधल्या टोमॅटो राईसची रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करा. व्हिडिओला लाईक करा आणि अशा छान छान रेसिपींसाठी ऑथेंटिक अँड ट्रेंडी रेसिपी विथ तेजू ह्या आपल्या रेसिपीच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.